Welcome students. Now today we can observe the remaining examples of that implicit function. See that. बघा. तर त्याच्या पुढचं एक बघू. That fifth one. If x raised to y, बघा. If x raised to y equal to e raised to x minus y. If x raised to y equal to e raised to x minus y, then show that dy by dx equal to. So what we have to observe here, see here, that is log of x upon 1 plus log of x bracket square. 1 plus log of x bracket square. तर असं ते आहे. मग काय प्रश्न नाही. Observe that of the function which is available there. मग फंक्शन रेस टू फंक्शन आहे, लॉग अप्लाय करावाच लागेल. त्याशिवाय एवढं नाही मिळू शकत. तर हे कुठून तरी आपल्याला इंडिकेशन होतच असतं. आणि मग कन्सिडर दॅट x रेस टू y इक्वल टू e रेस टू x minus y. Therefore apply the log of x raised to y, that is equal to log of e raised to x minus y. परत by laws of indices, by product way, that becomes here by laws of logarithm y into log of x, that is x minus y into log of e. कारण एवढी पॉवर आहे ना त्याची, that x minus y. आणखी एक स्टेप देऊ, and therefore y into log of x, that is simply x minus y. तर याचा उपयोग होईल आपल्याला पुढे, कारण log of e to the base e, that is 1. आणि मग इथं आता आपण म्हणणार differentiate both sides with respect to x. नेहमीप्रमाणेच बघा, differentiate both sides with respect to x. आणि मग करा differentiate. मग product rule आहे बघा, y as it is log of x चा derivative 1 upon x plus log of x as it is y चा derivative dy by dx over x 1, that is y dy by dx comes there. आणि आता थोडंसं स्वरूप देण्याचा प्रयत्न करू. त्या dy by dx ला इकडे आणू. and therefore तर बघा इथं प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट रूल प्रमाणेच आला, y into log derivative of log x 1 upon x like of that झाला. मग त्या dy by dx ला इकडे आणू, y upon x ला तिकडे घेऊन जाऊ. and therefore log of x into dy by dx ते लेफ्ट लाच होत्या, आता राईट ची टर्म आली, पॉझिटिव्ह झाली dy by dx. त्यानंतर that is equal to 1 minus आणि ते y upon x त्या साइडला जातील, मायनस तयार झालं. therefore मग परत दोन कामं करायची, याचं पण स्वरूप द्यायचं, dy by dx ला पण कॉमन घ्यायचं. and therefore dy by dx into bracket 1 plus log of x equal to, आणि मग आता हे x minus y तयार होतील. लसायला तुमचा x, that is x minus y upon x. तर असं ते मिळते. आणि मग बघा, and therefore we have to get, आता dy by dx आपल्याला पाहिजे, कसं येते ते बघूया. and therefore dy by dx equal to ते x minus y upon x आपले आहे तसेच ठेवू, आणि हे इकडं 1 upon 1 plus log x तयार. तर असं ते मिळते बरोबर. आणि मग आता आपल्याला काय काय रिप्लेस करायचे ते बघा. तर पूर्णपणे त्या लॉग ऑफ एक्सच्याच भाषेत आलं पाहिजे, आणि ते येतं का नाही ते बघा त्या ठिकाणी. आणि मग बघूया काय घडतंय ते. तर y into log of x, that is equal to x minus y. तर ते असं आलंय, आपल्याला कोण पाहिजे, x minus y upon x पाहिजे. मग अगोदर x minus y ला रिप्लेस करू, that is equal to. तर सी दॅट, मग x minus y ला रिप्लेस केलं, y टाइम्स log of x होता, परंतु परत log x आहे त्याचा. तर x minus y upon x आले, तिथे तर x minus आणि 1 upon 1 plus log of x यायला पाहिजे. तर मिळतंय, बघू काय घडतंय ते. तर याच्या ऐवजी तेवढं आलं पाहिजे, त्या पद्धतीने विचार करू. तर सी दॅट, मग y टाइम्स log of x equal to x minus y. बरोबर. मग आपल्याला कोण पाहिजे आता, log of x पण आलं पाहिजे, 1 upon x पण आलं पाहिजे. मग याला आपण इकडे जर ट्रान्सलेट केलं, त्या y ला इकडे घेऊ. मग y into log of x, that is y minus ते प्लस आले, that becomes x.
आणि मग इथे येत आहे y इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग x इक्वल टू दॅट ऑफ द x. तर y अपॉन x येत आहे. मग फिर वी हॅव टू गो दॅट ऑफ द x देअर. तर इथं काहीतरी होते, एक मिनिट. तर y इंटू लॉग ऑफ x इक्वल टू x मायनस y. तर x मायनस y च्या ऐवजी आपण y इंटू लॉग ऑफ x पुट करू शकतो. तर त्याप्रमाणे पण बघू आणि मग राहिलेल्या x चा विचार करू. तर सी दॅट. तर अगोदर x मायनस y ला मी पुट करतो. x मायनस y बरोबर काय आलं तुमचं y इंटू लॉग ऑफ x बघा डिवाइडेड बाय दॅट ऑफ द x आणि त्याला एक कंस टाकू आणि इथं आले तर तुमचे 1 अपॉन 1 प्लस लॉग x झालं. आता लॉग x आला, आपल्याला फक्त आता y अपॉन x पाहिजे. आणि y अपॉन x तुमचं 1 अपॉन 1 प्लस लॉग x आलं की आपलं काम संपतंय. मग त्याचाच उपयोग करायचा. आता बघा लॉग ऑफ x y इंटू मायनस से प्लस आले इकडं, दॅट इज अवर x मिळतंय. and therefore y into bracket 1 plus log x equal to that of the x. आणि त्या x ला इकडे आणून ह्या log ला तिकडे घेऊन जाऊ. तर मिळतंय, काही अडचण नाही. तर थोडंसं डोकं लावावंच लागेल. आपण शो दॅट आहे and now therefore मग आपल्याला y upon x पाहिजे, x ला इकडे आणू आणि मग y upon x equal to हे x इकडे आले, छेदस्थानी गेले आणि ते आले तुमचे 1 upon 1 plus log x. आणि मग इथं यायचं परत and therefore from 2 वाटल्यास याला 2 नंबरचं नाव देऊ. बघा कसं कलेक्शन झालं. and therefore dy by dx equal to आपल्याला पूर्णपणे त्याच भाषेत पाहिजे. मग y upon x च्या ऐवजी मी आता 1 upon 1 plus log x पुट केले आणि मग आले तुमचे log of x upon y upon x च्या ऐवजी कोण आलं 1 plus log x. अगोदरचे तुमचे 1 plus log x आहेतच झालं. आणि मग आपल्याला जे पाहिजे होतं ते प्राप्त झालं. and therefore we have to get dy by dx equal to log of x upon 1 plus log x bracket square. तर मिळतंय, काय प्रश्न आहे, थोडस विचार करावा लागेल त्यानंतर. तर असेच हे उदाहरण आहेत. थोडस कॅल्क्युलेशन, सिम्प्लिफिकेशन, डिफरन्शिएशन नोट इट वेल. बघा आता दिसायला ते अवघड दिसेल पण तो एकदम सोपं होणार. इफ नेक्स्ट इफ y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बघा cos ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ. तसे वर्गमुळात वर्गमूळ आहेत प्लस डॉट डॉट प्लस अप टू इन्फिनिटी. म्हणजे that do not stop there, that square root way. परत त्याचं वर्गमूळ, परत त्याचं वर्गमूळ असे किती येऊ शकतील. बघा पहिले हे वर्गमूळ cos ला, नंतर त्या वर्गमूळामध्ये हे वर्गमूळ परत cos, असे ते कंटिन्युअस फंक्शन आहे. then show that dy by dx equal to काय आहे बघा sin x upon 1 minus 2 times y. याचा अर्थ तो डेरिव्हेटिव्ह आपणास मिळवता येतोय. आणि आता थोडस विचार करायचा म्हणून तर उदाहरण सोडवावीच लागतात. तर y बरोबर एवढा आहे आणि मग आता कन्सिडर दॅट सी दॅट सोल्युशन ऑफ इट y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ असं आहे ना ते cos ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos ऑफ x प्लस डॉट डॉट प्लस इन्फिनिटी. जिथे काही ठराविक वर्गमूळ आहेत ते कंटिन्युअसली दॅट गोज देअर अप टू इन्फिनिटी. आणि मग आता मी त्याला असं कॉल करणार. मग हे सर्वांच्या ऐवजी आपण y मानू शकतो, बरोबर. याला y मानू शकतो कारण एवढं म्हणजे ते वर्गमूळ आहेच ना. दॅट डू नॉट स्टॉप देअर. लक्षात आलं. आणि मग बघा therefore that becomes square root of cos x plus that of the y. तर अशी ती एकदम अनंतापर्यंत असणारी, इन्फिनिटी पर्यंत असणारे वर्गमूळ cos x ते एकदम साध्या भाषेमध्ये आल्या. आणि आता आपलं काम संपलं. मग आपण वर्गमूळ नाहीसे करण्यासाठी परत स्क्वेअर करू. therefore y square equal to cos x plus that of the y. आता आपला उद्देश पूर्ण आणि मग आपलं काम संपलं. परत आपलं नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. therefore twice y into dy by dx बघा
दॅट इज इक्वल टू cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, y चा डेरिव्हेटिव्ह परत dy by dx आणि दॅट ओव्हर आणि मग आता dy by dx ला पण इकडे आणू, sin x तर तुमचे आहेतच. अँड नाउ देअरफॉर बघा मग dy by dx इकडे आले 2 टाइम्स y into dy by dx ते मायनस होतील, उद्या काय फरक नाही, नंतर बघू आपण काय होतंय ते मायनस sin of x. बरोबर. मग आता आपल्याला काय पाहिजे त्यानुसार नंतर विचार करू. 2y minus 1 into dy by dx equal to minus sin of x. झालं का? And therefore dy by dx equal to minus sin of x upon 2y minus 1. तर अगोदर इकडे जातील ॲज अ क्वेश्चन आणि मग आता आपल्याला काय पाहिजे 1 minus 2y पाहिजे, पण मायनस साइन इथलं छेदस्थानी ऍब्सॉर्ब करू आणि मग dy by dx मिळू. दॅट इज sin x अपॉन, आता हे वजा साइन इथे अटॅच करू आणि तयार झाले 1 minus 2 टाइम्स ऑफ y. म्हणजे सुरुवातीलाच म्हटलं दिसायला थोडंसं अवघड दिसेल, कसं काय करणार आपण हा विचार करू, परंतु एकदा थोडंसं याला हे मानलं कारण ते स्टॉप नाही होता, लक्षात आलं. त्यानंतर असंच आणखी एक आहे, फक्त फंक्शन बदलते, वर्गमूळ तेच. तर असं ते टॅन असो, कॉट असो, सेक असो, उत्तरामध्ये त्या ठिकाणी प्रोसिजर मध्ये काही बदल नसणार, फक्त फंक्शन बदलते, थोडासा चेंज होणारच. त्यानंतर बघा but if y equal to similar square root of, फक्त फंक्शन बदलेल आता, log of x plus square root of, हे तरी कंटिन्यू करत चालायचा, log of x plus square root of log of x plus dot dot up to infinity. आता log आहे, then show that dy by dx equal to similar then show that dy by dx equal to 1 upon, बघा cos चा डेरिव्हेटिव्ह आलता तर log चा आलाय बघा, आणि हे तर सिमिलरच आहे, that is 2y minus 1. बरोबर. आणि मग काय होतंय ते बघूया. मग 1 minus 2y आलता कारण ते वजा साइनचं साइन इथं आपल्याला मिळालं होतं, झालं सिमिलर. therefore given function y equal to, मग याला परत आपण y म्हणू शकतो पण ते काही स्टॉप नाही होत, आणि मग ते आले तुमचे वर्गमुळात log of x plus y. वेल झालं. आणि मग आता परत स्क्वेअर करा, तेच उत्तर येते बघा, फक्त थोडासा बदल. मग वजा sin x cos चा डेरिव्हेटिव्ह होता, आता इथं log आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आला, y square equal to log of x plus y. परत differentiate both sides with respect to x. therefore same technique, 2y into dy by dx equal to 1 upon x plus dy by dx. over. आणि मग तेच dy by dx इकडे घ्या, फक्त 2y times that dy. तेव्हा टेक्निक आलं की चुकू नका, चुकलं तरी चालतं परंतु ते आपल्याला कॉन्सन्ट्रेटली ऑब्झर्व करावं लागतं, परत ते दुरुस्त करणं हे काम. and now therefore 2y minus 1 into dy by dx. मग याच्यात काही बदल नाही बघा, मग cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन होता म्हणून ते 1 minus 2y झाले, आणि आता मिळालं. and therefore dy by dx equal to 1 upon, ते छेदस्थानी जातील x into bracket 2y minus 1. तर असे ते उदाहरण आहेत. आणखी एक असंच आहे, तर see there, observe it, get that well. बघा आता तिथं वर्गमूळ होतं, आता ह्या पॉवर्स आहेत, तर see that if y equal to बघा x raised to x dot dot up to infinity. तर असं ते आहे, x raised to x dot dot up to infinity. then show that dy by dx equal to y square upon x minus x into bracket 1 minus log of y. तर किती व्यवस्थितपणे करेक्ट होईल ते बघा. परत आता सारखंच विचार करायचा आणि मग काय होतंय ते बघू. तर सी दॅट. आता परत बघा इथं y बरोबर हे स्टॉप नाही होत, x रेस टू x, मग इथून पुढच्या सर्व फंक्शनला आपण परत yच मानू शकता.
ते काही 4 टर्म 3 टर्म 10 टर्म अशा नाहीत, अप टू इन्फिनिटी दे आर अराइज. आणि मग त्याला कसं लिहू ते बघा. अँड देअरफॉर y इक्वल टू x रेज टू y. बरोबर. कारण बेस आपण एका उदाहरणामध्ये आपण घेतलं होतं x रेज टू x. परत ते आणखी दुसऱ्या यानं आपण सोडवलं होतं. तर लक्ष ठेवायचं. आणि फंक्शन रेज टू फंक्शन आहे. आता काम संपलं. अप्लाय द लॉग. अँड देअरफॉर लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू y ओव्हर. Therefore, log of y equal to y into log of x. Well, आता आपण डिफरन्शिएट करू. आणि मग डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर मिळेल बघा. Therefore, 1 upon y into dy by dx that is equal to. आता गुणाकार आहे, प्रॉडक्ट रूलचा उपयोग करावा लागेल. y आहे तसं log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. log x आहे तसं y चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा dy by dx. काम संपलं. त्यांना पण आता इकडे आणू. अँड नाउ देअरफॉर 1 upon y into dy by dx. फक्त स्वरूप देताना थोडंसं लक्ष ठेवा. log of x into dy by dx आणि हे y upon x आपले आहे तसेच. तर आले थोडे यायला लागले बघा आता. अँड नाउ देअरफॉर परत dy by dx कॉमन काढवा. म्हणजे कसं सॉल्व्ह होतंय, सरळ रूप आपण देतोय. ह्या बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. log of x आहे इथं. 1 upon y into log of x dy by dx कॉमन आले y upon x. आता हा डायरेक्ट तिकडे घेऊन जाताना लसावी पूर्ण करा प्रथम, नाहीतर चुकणार हा. आणि मग बघा dy by dx into ब्रॅकेट एलसीएम आहे y, त्याने इथं मल्टिप्लाय करावं लागेल. आणि म्हणून तर ते आले 1 मायनस दॅट. एक मिनिट. log of y इक्वल टू y into log x येईल, काय अडचण नाही. मग या y ने इथं गुणायचे ना. y टाइम्स log of x upon that y equal to y upon x. आलोय बघा आपण आता. इथं येऊ. and now that is. बघूया काय घडतंय ते. therefore फक्त चुकू नका, सरळ देताना चुकायचं नाही कॅल्क्युलेशनला. मग dy by dx हे इकडे जातील, अंशछेद बदल होईल. y अंशस्थानी गेले y स्क्वेअर झाले divided by x into bracket 1 minus y times log of x. तर असा ना, कारण हे डिनॉमिनेटरला आले x into bracket 1 minus y log x. हे y तिकडे गुणिले गेले आणि आता प्रश्न मिटला आहे तुमच्याकडे. आणि इथं बघा y into log x. तर आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी लक्ष ठेवायचा. मग x तर आले, 1 तर आले, फक्त log y पाहिजे आणि log y इथे आहे. हे आलं की हे लक्षात आलं पाहिजे. आणि मग प्रश्न मिळतोय. आणि मग वाटल्यास त्याला आपण 1 नंबरचं नाव देऊ, म्हणजे परत कन्फ्युजन नाही होईल. अँड देअरफॉर dy by dx इक्वल टू बघा y स्क्वेअर अपॉन x into ब्रॅकेट 1 minus log y रेफरन्सला म्हणाच फ्रॉम 1. तर अशा रीतीनं हे सगळे उदाहरण तुमचे झाले of that implicit function. तर note that here. तर तुम्ही तुमच्यावरती थोडीशी मोठी जबाबदारी आहे. try at home, observe that all types of videos, subscribe that, like that. आणि मग तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला किती वेळास ते व्हिडिओ बघता येतील. तर असं ते होतं अबाउट द इम्प्लिसिट फंक्शन. तर आता जाऊ पुढच्या फंक्शन कडे. बघा आता डेरिव्हेटिव्हज ऑफ, मग ते शेवटच्या टाइपचं फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. पॅरामेट्रिक फंक्शन्स. तर असं ते पॉइंट आहे आता. दॅट अगेन इट इज अ रिपिटेशन ऑफ दॅट ऑफ द डेरिव्हेटिव्हज. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट फर्स्ट पॅरामेट्रिक फंक्शन. याचा अर्थ आपल्याला अगोदर लक्षात घ्यावा लागेल, तर आपण त्या डेरिव्हेटिव्हचा विचार करू शकतो. मग अगोदर तुम्हाला त्या ठिकाणच्या डेफिनेशनचा विचार करून राईट म्हणजे आता तुम्ही नाही तर समोर. तर सी दॅट बघा. तर अप टू हियर वी कॅन कन्सिडर दॅट ऑफ द फंक्शन्स लाईक ऑफ दॅट इज y इक्वल टू f ऑफ x. आपण अशा फंक्शनचा विचार केलाय की y हा फक्त x च्या भाषेमध्ये होता आणि त्यावेळेस आपण त्याला म्हणत होतो एक्सप्लिसिट फंक्शन. बरोबर. आणि आता जे डिस्कस केलं आपण त्याला डिफाइन केलं दॅट इज ऑफ इम्प्लिसिट. बघा म्हणजे तिथं y ला पण असं x च्या स्वरूपात लिहिता येत नाही आणि x ला पण y च्या स्वरूपात लिहिता येत नव्हता.
म्हणून तर ते समीकरण होते, म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह सुद्धा बरोबर x आणि y च्या स्वरूपामध्ये मिळत होता. झालं. आणि आता एक टाइप आहे दॅट इज पॅरामेट्रिक. मग आता पॅरामेट्रिक म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण थोडंसं विचार करावा लागेल. तर सी द डेफिनेशन ऑफ दॅट वर्ड पॅरामेट्रिक फंक्शन्स. सी दॅट व्हेरिएबल तेच आहेत, फक्त आता एक नवीन ऍड करायचं आपल्याला. नाउ सी दॅट इफ x इक्वल टू f ऑफ t, सी दॅट y equal to g of t are functions of same variability. See that? बघा, if x equal to f, if हा शब्द आहे तिचा आपलं इम्प्लिकेशन आलं लॉजिक मधलं. if x equal to f of t, y equal to g of t are functions of same variability, ते दोन व्हेरिएबल एका व्हेरिएबलचे फंक्शन आहेत. कसं, x equal to f of t, y equal to g of t are two functions of same variable t, where t is any intermediate. Where t is any intermediate value in some domain, suppose say close interval ab. त्यावेळेस हा जो एक व्हेरिएबल दोघांच्या भाषेसाठी आहे, x equal to f of t, y equal to g of t are the functions of same variable t, where t is any intermediate value in some domain, say close interval ab, such that. आता पुढचं महत्त्वाचं आहे, म्हणजे अगोदर x ही t ची फंक्शन आहे, समजा f, y ही सुद्धा t ची फंक्शन आहे, सपोज से g, म्हणून तर शब्द आहे सेम व्हेरिएबल t, where t is any intermediate value in some domain, close interval ab, such that y is again function of x. बघा, हे महत्वाचं आहे. y is again function of x or y is also function of x. त्यावेळेस मात्र परत y ही x ची फंक्शन व्हायलाच पाहिजे, तरच आपण dy/dx मिळू शकतो. such that y is again function of x, then these x equal to f of t and y equal to f of t are called parametric functions of that same variable t. त्यावेळेस त्या x equal to f of t ला आणि y equal to y equal to g of t ला parametric functions म्हटलं जातं. At that time, this same variable t, which is in some particular, that is the some intermediate value, is called that the parameter. त्यावेळेस त्या t ह्या समान व्हेरिएबल, सेम व्हेरिएबलला पॅरामीटर म्हटलं जातं. कधी कधी t असतो, कधी थीटा असतो, कधी कुठलाही लेटर असू शकेल. तर दॅट इज द पॅरामेट्रिक फंक्शन्स मीनिंग. झालं. आणि मग आता तुम्हाला दोन उदाहरणांचा संबंध देतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण नंतर मिळूच. इन टाइप्स ऑफ दॅट द एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, आता अशा प्रकारचं आहे का रचना, ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. बघूया, आणि ते स्टँडर्ड आहेत. सी दॅट, कन्सिडर दॅट ऑफ द इक्वेशन्स x इक्वल टू ट्वाइस 80 आणि y इक्वल टू x इक्वल टू 80 स्क्वेअर. असं x इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इक्वल टू ट्वाइस 80. आणि बघा, म्हणजे x हा व्हेरिएबल आहे, तो एका व्हेरिएबलच्या स्वरूपात आला t च्या, y सुद्धा व्हेरिएबल, तो परत एका समान t च्या भाषेमध्ये आला. आणि मग t बिलॉंग्स टू दॅट ऑफ द सेट ऑफ रियल नंबर्स r, कुठलाही डोमेन असू दे त्याचं. झालं. आणि मग आता y ही x ची फंक्शन आहे का ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर ह्या दोन रिलेशनला आपण त्यांच्या पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणू शकतो. काय होतं वाक्य, इफ x इक्वल टू f of t, y इक्वल टू g of t are two functions of same variable t, for where t is any intermediate value in that the closed interval ab, such that y is again function of x. त्यास y हा x च्या स्वरूपात आला पाहिजे, एक्सप्लिसिटच आला पाहिजे. y इक्वल टू समजा सपोज h of x, f of x ऐवजी h of x, कारण इथं f आणि g आपण ते लेटर मानले होते. आता इथं ते कन्फर्म करू. मग y इक्वल टू आहे तुमच्याकडे. बघा आता, मग y इक्वल टू किती आहे, दॅट इज ट्वाइस 80. मग आता मी त्याचा स्क्वेअर करतो. y स्क्वेअर इक्वल टू 4a स्क्वेअर t स्क्वेअर.
आणि मग त्याला असं लिहिता येते 4a कॉमन घेऊ at स्क्वेअर आले कारण आपल्याला y ला x स्वरूपात कॉल करायचे आणि मग झालं y इक्वल टू 4a इंटू x कारण at स्क्वेअर बरोबर x आहे. याचा अर्थ ह्या दोन व्हेरिएबलला एका व्हेरिएबलमध्ये कॉमन करत असताना y हा xच्याच राशीमध्ये आला म्हणजे y स्क्वेअर इक्वल टू 4ax आणि दॅट इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ आवर पॅराबोला. तर हे पॅराबोलाचं स्टँडर्ड इक्वेशन आहे आणि मग त्याला त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन सुद्धा म्हटलं जातं. तर असा तो अर्थ आहे. तर सी दॅट त्यानंतर आणखी काय बघा हे सुद्धा स्टँडर्डच आहे. सिम्पल सेकंड नाउ कन्सिडर दॅट x इक्वल टू r cos थीटा आणि y इक्वल टू r sin थीटा आणि मग ते x आणि y मध्ये रिलेशन बघा. टेक द स्क्वेअर कारण ट्रिगोनोमेट्री आहे. x square plus y square equal to r square cos square theta plus r square sin square theta. मग r square कॉमन आले आणि ती तर आपली फंडामेंटल आयडेंटिटी आहे. cos square theta plus sin square theta becomes that r square आणि that is the standard equation of that the circle. तरी स्टँडर्ड आहे आता x आणि y रिलेट झाले. y ला आपण पूर्णपणे x च्या भाषेमध्ये लिहू शकतोय दॅट इज एक्सप्लिसिट फंक्शन आणि हे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल आहे की ज्याचं सेंटर ओरिजिन O00 आणि रेडियस बिकम्स दॅट ऑफ द r. अशा रीतीने आपणाला हे दोन मूळ व्हेरिएबल x आणि y एका सामायिक व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस करून त्यांच्यातलं परत रिलेशन मिळवता येतं आणि त्यांचाच आता आपल्याला dy/dx पाहिजे झालं. आणि मग आता आपण त्या डेरिव्हेटिव्हच्या थेरमचं स्टेटमेंट देऊ. सिमिलर तर आता देऊया थेरम ऑफ डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. सिमिलर सी दॅट इफ x इक्वल टू f of t सिमिलर स्टेटमेंट कॉमा y इक्वल टू g of t आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t. हे शब्द महत्त्वाचे आहेत कारण ते आपल्याला त्या ठिकाणी डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t. तर x आणि y ह्या t च्या स्वरूपातल्या तर त्याच्या फंक्शन आहेत. बघा जसं y इक्वल टू f of x असतं तिथं आपण dy/dx मिळवतो. लक्षात आलं तसंच आहे फक्त व्हेरिएबल बदलला. if x equal to f of t y equal to g of t are differentiable functions of t such that y is a differentiable function of x आणि त्यावेळेस y सुद्धा x ची डिफरन्शिएबल फंक्शन असते. मगाच्या सारखंच आलं परंतु एक कंडिशन आहे with that dx by dt. हे महत्त्वाचं आहे का ते बघू. with dx by dt not equal to 0 then dy by dx equal to. बघा आपल्याला शेवटी y हा x ची डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणजे dy by dx कडे जायचंय. एक्सप्लिसिट असो dy by dx च मिळवलं, इम्प्लिसिट असो dy by dx च मिळवलं, आता पॅरामेट्रिक असो dy by dx च मिळवलं आणि मग बघा त्या रिझल्टचा अर्थ then dy by dx equal to dy by dt. एक मिनिट इथं व्यवस्थित देतो. dy by dt divided by वाटल्यास कंस टाकू divided by dx by dt आणि हे तर आहेतच वाटल्यास इथं कॉमा देऊच परत dx by छेद अजिबात 0 नको. dx by dt not equal to 0. तर असा तो स्टेटमेंट आहे म्हणजे x जर ही t ची फंक्शन असेल y जर ही एका सेम व्हेरिएबलच्या दोन फंक्शन असतील तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो dy by dx equal to dy by dt upon dx by dt. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t मिळवा, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t मिळवा आणि त्यांचा कोशंट किंवा भागाकार घेतला कसा dy by dt upon dx by dt then that is the derivative of that parametric functions. तर असं ते स्टेटमेंट होता आणि मग आता त्याचा सिद्धतेचा विचार करू. सिंपल आहे आपल्या इन्व्हर्स फंक्शन सारखंच कंपोजिशन सारखं. तर हे इन्क्रीमेंट मानणं वगैरे सगळं आता इथं येईल. तर प्रूफ ऑफ दॅट तर जे काही दिले त्याचाच उपयोग करायचा. तर काय काय कन्सिडर केलं आपण कन्सिडर दॅट x इक्वल टू f of t y इक्वल टू g of t
are differentiable functions of that parameter t or same variable t. तर त्या डिफरन्शिएबल फंक्शन आहेत झालं. आणि मग ज्या अर्थी त्या डिफरन्शिएबल आहेत याचा अर्थ त्यांच्या इन्क्रिमेंट तुम्हाला मानाव्या लागतील. आणि मग सी दॅट suppose that delta t be the increment in that common variable t corresponding to delta x delta y are increments in that two variables x and y. तर तीन व्हेरिएबल आहेत कोणते x y आणि t. x आणि y हे t च्या भाषेत आणि शेवटी y हा x च्या भाषेत. पण इथं म्हटलं आपण with y is a differentiable function of x. झालं ते इन्क्रिमेंट आल्या ज्या अर्थी त्या इन्क्रिमेंट आहेत याचा अर्थ त्या अजिबात झिरो नसणार. आणि therefore delta t not equal to 0, delta x not equal to 0 आणि delta y सुद्धा not equal to 0. तर हे आपल्याला उपयोगीच येणार आहे झालं. आणि मग बघा त्या आपल्या थेरम मधला dx by dt का नॉन झिरो आहे त्याचा पण अर्थ इथे येतोय. आणि मग therefore we get ज्या अर्थी डेल्टा x नॉट इक्वल टू 0 आहे डेल्टा t नॉट इक्वल टू 0 आहे आपल्याला dx by dt सुद्धा नॉन झिरो मिळतो. त्याचा नंतर आपल्याला विचार होईलच झालं. त्यानंतर मग ह्या इन्क्रिमेंटचा विचार केला. आता आपल्याला शेवटी कोण पाहिजे होतं देन द डेरिव्हेटिव्ह dy by dx पाहिजे आपल्याला. याचा अर्थ y ची इन्क्रिमेंट आणि x ची इन्क्रिमेंट यांचा क्वोशंट तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. कारण आपल्याला माहिती आहे जर y हे डिफरन्शियल फंक्शन असेल विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑफ द x देन dy by dx इक्वल टू असा तो अर्थ होता लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y डिवाइडेड बाय डेल्टा x. म्हणून तर हे सगळं आहे तुमच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक चालायचं. आणि आता इन्क्रिमेंट आल्या हे नॉन झिरो मानलं आणखी एका वाक्याचा उपयोग करायचा also as delta t tends to 0. त्याचा उपयोग आहे आपण x ही t चे फंक्शन आहे मग t चं इन्क्रिमेंट जर 0 ला जात असेल तर डेल्टा x मध्ये इन्क्रिमेंट सुद्धा कसे जाणार 0 ला जाणार. also as delta t tends to 0 we get delta x tends to 0. त्याला नाव देऊ एक नंबर झालं. तर पहिले इन्क्रिमेंट मानले ते इन्क्रिमेंट असतातच नॉन झिरो कारण त्याशिवाय त्याला इन्क्रिमेंट नाही म्हणता येत वाढ नाही म्हणता येत. त्यानंतर डेल्टा टी मध्ये इन्क्रिमेंट जर 0 ला जात असेल तर x मध्ये इन्क्रिमेंट सुद्धा टेंड्स टू दॅट ऑफ द 0. आणि मग आता कन्सिडर बघा आता कन्सिडर द क्वोशंट डेल्टा y अपॉन डेल्टा x. तर आता मी तो भागाकार कन्सिडर करतो. डेरिव्हेटिव्ह कडे आपल्याला जायचं आहे लिमिट घेतलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह मध्ये रूपांतर होणार. पण आता त्या भागाकाराला आपल्याला ह्या रिझल्ट साठी कसं एक्सप्रेस करता येते ते बघा. and therefore delta y upon delta x equal to म्हणजे तिन्ही नॉन झिरो आहेत. डेल्टा टी पण नॉन झिरो आहे डेल्टा x पण नॉन झिरो आहे डेल्टा y पण नॉन झिरो आहे कारण त्या व्हेरिएबल्स मधल्या इन्क्रिमेंट्स आहेत. आणि मग आता मी अंशस्थानी पण डेल्टा टी ने भागू शकतो छेदस्थानी पण भागू शकतो. त्यामुळे आपल्या मूळ भागाकारामध्ये ह्याला म्हणायचं इन्क्रिमेंटरी रेशो डेल्टा y अपॉन डेल्टा x. आता त्या इन्क्रिमेंट ने भागवा डेल्टा y अपॉन डेल्टा t डिवाइडेड बाय डेल्टा x अपॉन डेल्टा t. वाटल्यास कंसात म्हणू डेल्टा t नॉट इक्वल टू 0 झालं. ह्याच भागाकाराला ह्या दोन भागाकाराच्या भाषेत लिहिता येणार. फक्त अंशाला डेल्टा टी ने डिवाइड केलं छेदाला पण डेल्टा टी ने डिवाइड केला. आणि आता घेऊ लिमिट. आपलं काम संपलं बघा. and therefore taking limit as delta t tends to 0 on both sides दोन्ही बाजूस डेल्टा t ला 0 घ्यायचं. हे रिमूव्ह करून आता काय प्रश्न नाही. तर हे आहेच एक नंबरचं स्टेटमेंट तुमच्याकडे. limit as delta t tends to 0 of delta y upon delta x equal to limit as delta t tends to 0 of delta y upon delta t divided by delta x upon delta t. तर इथं डेल्टा आहे हा झालं म्हणजे इकडे दोन्ही साइडला ते लिमिट अप्लाय झालं. आता त्यांचं सेपरेशन करू. लेफ्ट हँड साइडला आहे तसंच ठेवू फक्त राइट हँड साइडचं सेपरेशन करावंच लागेल. लिमिट ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल टू आता अंशाला लिमिट घेऊ
limit as delta t tends to 0 of delta y upon delta t divided by दोन्ही काम केले, भागाकार पण सेपरेट केला, लिमिट पण सेपरेट घेतलं, डेल्टा x अपॉन डेल्टा t झालं. आता त्या इन्क्रिमेंटचा छेद बघा. राईट हँड साइडला काय अडचण आहे, डेल्टा टी छेदस्थानी आहे, डेल्टा टी टेन्स टू 0 झालं. इथं पण डेल्टा टी छेदस्थानी आहे, डेल्टा टी टेन्स टू 0 झालं. पण इकडे मात्र थोडासा बदल करावा लागेल. आता 1 नंबरचा बघा, आपण काय म्हटलं होतं, ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि त्याचा उपयोग करूया. तर असं ते किती सिंपल आहे बघा सिद्धता. अँड देअरफॉर फ्रॉम 1 म्हणायचं तिथं, from 1 as delta t tends to 0 we get delta x tends to 0. याचा अर्थ आपण delta x tends to 0 लिहू शकता. that over काहीच नाही सिद्धतेमध्ये, फक्त तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा, कारण ह्या 3-4 मार्काला विचारू शकता. आता and therefore above equation becomes limit as delta x tends to 0 of बघा delta y upon delta x equal to, आता अंशाचं लिमिट इकडं, लिमिट ॲज तिकडं बदलायची गरज नाही, डेल्टा y अपॉन डेल्टा t डिवाइडेड बाय लिमिट ॲज डेल्टा t टेन्स टू 0 ऑफ डेल्टा x अपॉन डेल्टा t कॉल 1. तर असं ते आला बघा. आणि मग आता विचार करायचा, आता त्या शब्दांचा उपयोग होईल. मग आता हे 2 नंबरचं वाक्य, 1 नंबरचं दिलं आपण डेल्टा t ला, याला 2 नंबरचं देऊया. झालं. मग आता काय म्हटलं होतं आपण, इफ x इक्वल टू f ऑफ t, y इक्वल टू g ऑफ t आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t, त्या व्हेरिएबल मधल्या डिफरन्शिएबल फंक्शन आहेत, याचा अर्थ हे दोनही लिमिट एक्झिस्ट आणि फायनाइट होणार. आणि मग तेच वाक्य द्यायचं, सी दॅट ॲज x इक्वल टू f ऑफ t, y इक्वल टू g ऑफ t आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t. त्या t च्या डिफरन्शिएबल फंक्शन आहेत, याचा अर्थ लिमिट ॲज डेल्टा t टेन्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा t एक्झिस्ट अँड इक्वल टू dy बाय dt. तर हे काय आलं, हे लिमिट एक्झिस्ट होणार, फायनाइट येणार, आणि ते येतं आपल्या लेब्निझ नोटेशन प्रमाणे dy बाय dt. झालं. त्यामुळे इथं कुठले शब्द आहेत माझे, प्रथम एक्झिस्ट अँड फायनाइट. तर हे लिमिट एक्झिस्ट होतात, म्हणजे त्याचं फायनाइट सुद्धा प्रॉपर्टी येते. सिमिलरली दुसरं सुद्धा डिफरन्शिएबल फंक्शन आहे, लिमिट ॲज डेल्टा t टेन्स टू 0 ऑफ डेल्टा x अपॉन डेल्टा t एक्झिस्ट अँड फायनाइट. हे सुद्धा लिमिट एक्झिस्ट आणि फायनाइट आहे, आणि इक्वेट टू दॅट ऑफ द dx बाय dt. तर ते दोन्ही लिमिट एक्झिस्ट झाले, आणि dy बाय dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t मिळतं, जसं dy बाय dx तसंच dy बाय dt सुद्धा. आणि मग आपलं 2 नंबरचं स्टेटमेंट तयार झालं. अँड देअरफॉर फ्रॉम 2 लिमिट ॲज, बघा कसं होत आहे, डेल्टा x टेन्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल टू, अंशाचं लिमिट एक्झिस्ट झालं, मिळाला डेरिव्हेटिव्ह dy बाय dt, छेदाचं लिमिट एक्झिस्ट झालं, मिळाला डेरिव्हेटिव्ह dx बाय dt, आणि इथं म्हणूनच जे एक्झिस्ट आहे, फायनाइट आहे, याचा अर्थ तो नॉन झिरो, पण डेल्टा टी तुमचं नॉन झिरो असतं. मग अंश एक्झिस्ट झाला, छेद एक्झिस्ट झाला, बोथ आर एक्झिस्ट अँड फायनाइट. बघा दोन्ही तुमचे कसे आले, एक्झिस्ट आणि फायनाइट आलेत, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे, याचा अर्थ लेफ्ट हँड साइडचं लिमिट सुद्धा एक्झिस्ट झालं. वाटल्यास याला आणखी 3 नंबरचं नाव द्या. बघा आता 3 पासून आपण शेवटी रिझल्ट कडे कसे येतो ते बघा. नाउ ॲज राइट हँड साइड dy बाय dt, dx बाय dt आर डिफरन्शिएशन्स, दे आर एक्झिस्ट अँड फायनाइट, and dx by dt not equal to 0, from 3 limit as delta x tends to 0 of delta y upon delta x exist and finite. आणि ज्या अर्थी ते एक्झिस्ट होत आहे, फायनाइट होत आहे, याचा अर्थ ते असणार आपला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आणि मग आता आपलं काम संपलं. and therefore from 3 we get dy by dx equal to, शेवटी dy by dx कडेच आपण आलो,
dy by dx इक्वल टू dy by dt. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती व्यवस्थित आलं बघा. डिवायडेड बाय x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, परंतु त्याच dx by dt नॉट इक्वल टू 0. आणि दिस इज द थेरम ऑफ आवर पॅरामेट्रिक फंक्शन्स. तर अशा रीतीने तो थेरम तुमच्याकडे आला. थोडंसं तुम्ही पण ऑब्झर्व करा, सोपं आहे ते. कसा भागाकार घेतला, कसे इन्क्रीमेंट घेतले वगैरे त्यानंतर. आणि शेवटचा मुद्दा डिस्कस करू, म्हणजे आपल्याला उद्याच्याला त्याच्यावरची उदाहरणं ऑब्झर्व करता येतील. आणि मग आता इथं काय मिळते ते बघा. तर सी दॅट now we can collect a derivative of one function. बघा आता आपण काय मिळवतोय ते डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे आता आपण ह्या स्थितीत आहोत की एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनच्या रिस्पेक्टेड मिळवणार विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. बघा आणि मग आपल्याला तो डेरिव्हेटिव्ह कसा मिळवता येतोय, ह्या रिझल्टचा कसा उपयोग होतोय ते ऑब्झर्व करायचा. तर सी दॅट मग आता आपण त्या एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनच्या रिस्पेक्टेड मिळवायचा आहे. काही नाही, फक्त हाच थेरम थोडासा मॉडिफाय आपण करतोय. त्यासाठी काय उपयोगाला येते ते बघा. वी नो दॅट y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. जर y ही डिफरन्शियल फंक्शन असेल तर आपण y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय घेत होतो, दॅट इज अवर dy by dx. झालं. आणि मग आता जसं y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx, तसं आता दोन फंक्शन आपण लिहा. सपोज दॅट देयर इज अ फंक्शन से u इक्वल टू f ऑफ x आणि v इक्वल टू g ऑफ x. झालं. मग आता त्या u ही x चे फंक्शन आहे. जर y ही x चे फंक्शन असेल तर आपण dy by dx मिळवत होतो. u ही x चे फंक्शन आहे म्हणून तिथं कोण मिळणार, du by dx. आणि तो डेरिव्हेटिव्ह कोण येणार, f डॅश ऑफ x. पण फंक्शन आपल्याकडे f मानले. सिमिलरली v ही x चे फंक्शन आहे, याचा अर्थ तिथं कोण मिळणार, dv by dx. डेरिव्हेटिव्ह कोण येणार, g डॅश ऑफ x कॉल 1. बघा किती व्यवस्थित. u ही x चे फंक्शन आले, डिफरन्शिएबल आहे. v ही x चे फंक्शन आले, डिफरन्शिएबल आहे. म्हणजे du by dx इक्वल टू f डॅश ऑफ x, dv by dx इक्वल टू दॅट ऑफ द g डॅश ऑफ x. आणि मग आता बघा therefore फंक्शन कोणत्या, u आणि v. बघा आपल्या पॅरामेट्रिक सारखं चाललंय. x इक्वल टू f ऑफ t, y इक्वल टू g ऑफ t. फक्त इथं आता u इक्वल टू f ऑफ x, v इक्वल टू g ऑफ x. आणि मग शब्दात बघा therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x dy by dx, तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v कोण असणार, du by dv असणार. बघा du by dv. आणि मग आपल्या पॅरामेट्रिक फंक्शन नुसार du by dv इक्वल टू du by dx डिवाइडेड बाय dv by dx. वाटल्यास आणखी पुढे चला. and therefore du by dv इक्वल टू du by dx म्हणजे पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज f डॅश ऑफ x. छेदस्थानच्या फंक्शनचा v चा डेरिव्हेटिव्ह कोण येतोय, g डॅश ऑफ x. परंतु इथं कंसात म्हणायला पाहिजे g डॅश ऑफ x नॉट इक्वल टू 0. अशा रीतीने आपल्याला एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनच्या दृष्टीने सुद्धा मिळवता येतोय. एकाला u म्हणा, दुसऱ्याला v म्हणा. डेरिव्हेटिव्ह घ्या, ज्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आहे ते छेदस्थानी असतं. विथ रिस्पेक्ट टू v म्हणून g डॅश ऑफ x आलं. तर अशा रीतीने आपल्याला आज नवीन फंक्शन मिळाली. तर थांबू इथंच.